हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे भोगीचा दिवस. कालच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल भाज्या वगैरे ज्या आणलेल्या त्या सगळ्या नीट केलेल्या आणि त्या आता स्वच्छ धुवून अशा कुकरमध्ये शिजवून घेते पहिल्यांदा. आणि कारण शिजवून घेतलं ना की त्या आणि पाणी निथळून घेतलं तर भाजी छान अशी सुटसुटीत आणि मऊसूत होते. मुलांना वगैरे म्हणजे सगळेच जण अशी व्यवस्थित खाऊ शकतात. असं कच्चटपणा वगैरे राहत नाही भाजीला. तर त्यासाठी आता इथे एक्स्ट्राचं टाकायचं राहिलेलं ते म्हणजे वांगे आणि बटाटे आणि शेंगदाणे. तर इथे शेंगदाणे थोडा वेळ आधी मी 1-1.5 तास आधी भिजत ठेवलेले, कारण छान मऊ होतात त्याच्यामुळे. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं भाजी भिजेल इतपत पाणी ओतून मी भाजी शिजण्यासाठी कुकर लावून ठेवला, कारण कुकरलाच लावते पटकन होतात म्हणून. तर आता चाकवतची भाजी जी आहे ती बनवायची होती. तर आता चाकवताची भाजी आधी पहिल्यांदा 2-3 पाण्यातून धुवून घेतली, कारण त्याला माती चिकटलेली असते. त्यामुळे शक्यतो मी 2-3 पाण्यातून धुवून घेतली आणि त्यानंतर मग मी शिजण्यासाठी टाकली. थोडं भाजी बुडेल इतकं पाणी टाकून. त्यानंतर इथे पाहिलं तर कुकरच्या शिट्ट्या वगैरे छान अशा झालेल्या होत्या. भाजी बघितली, भाजी खूप छान शिजलेली. तोपर्यंत इकडे चाकवतही शिजलं. तर सगळ्यात पहिल्यांदा जे लागतं महत्त्वाचं ती गोष्ट म्हणजे कारळ्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं. शेंगदाणे कच्चेच ओबडधोबड करून घेतलेले, कारळे जरा भाजून त्याचं छान असं कूट केलेलं. आता करायचं होतं भाजी चाकवची. त्याच्यासाठी ते मिरच्या आणि लसणाचं वाटण केलेलं आहे, हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं. तर आता हे वाटण जरा थोडंसं परतून घेतलं छान असं. त्याचबरोबर इथे मी भाजी जी आहे ती मिक्सरला फिरवून घेतली, कारण गरगटा भाजी करायची असते. तर मी शक्यतो जरा बारीक करते, कारण थोडीशी मीडियम ठेवली तरी ती दाताखाली येते, तर ते बरोबर नाही वाटत. म्हणून मी पूर्ण बारीक करून घेतलेली. आणि ते शेंगदाण्याचं कूटही जरासं भाजून घेतलं तेलामध्ये आणि त्याच्यामध्येच मी आता हे भाजी वाटण करून घेतलेली ती आता ॲड केलेली आहे. जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून मी आता भाजी शिजण्यासाठी ठेवलेली. त्याचबरोबर इथे एका साईडला मी आता भोगीची भाजी म्हणजे आमच्याकडे याला शेंगसोला म्हणतात, तर ते करण्यासाठी घेतलेले आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आमचा गावचा काळा मसाला, त्याचबरोबर मीठ, त्याच्याचमध्ये परत आता जे मी बनवलेलं कारळ्याचं कूट तेही टाकलेलं आहे. छान स्मेल येतो तेलामध्ये परतल्यानंतर. आणि थोडेसे व्हाईट तीळ म्हणजे पांढरे तीळ टाकले. पांढरे तीळ पण छान असे शिजून निघतात, त्यामुळे त्याचा स्मेल चांगला येतो. आणि इथे त्याचबरोबर मी आता ही जी भाजी काढलेली वेगळी करून पाणी वेगळं आणि भाजी वेगळी करून काढलेली, तर ही सुकी भाजी अशी याच्यामध्ये करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, नॉर्मल 1-1.5 चमचे इतपत. आणि ते सगळं करून झाल्यानंतर छान असं झाकून ठेवलेलं आहे. भाजी शिजून झालेली आहे. आता इथे करायची होती ज्वारीची भाकरी वगैरे, बाजरीची भाकरी. तर आता बाजरीच्या भाकरीसाठी कणिक मळून घेतलेली आहे, कारण आजच्या प्रसाद म्हणजे नैवेद्यामध्ये जो भाकरीचा मान असतो तो आजच्या ह्या बाजरीच्या भाकरीचा असतो. आणि त्याचबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी. तर अशा प्रकारे आजचा आता हे स्वयंपाक तयार झालेला आहे. याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला नंतरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये येणारच आहे. तर आता हे अशा प्रकारे माझं ताट तयार झालेलं आहे, बाजरीची भाकरी त्याचबरोबर मसाले भात वगैरे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.